आणि आपण आता बिहारमधल्या पोल ऑफ पोलकडे जाणार आहोत। बिहारमध्ये कुणाचं सरकार येणार याबद्दल सध्या उत्सुकता आहे आणि बिहारमध्ये काय स्थिती आहे ही आपल्याला पाहायची आहे। मात्र त्याआधी एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर। एक्झिट पोलनुसार सध्या देशाचं लक्ष बिहार विधानसभा निवडणुकीकडे लागलंय। आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान संपलंय, त्यानंतर आता राज्यात कुणाचं सरकार येणार याबाबत एक्झिट पोल आता समोर यायला सुरुवात झाली आहे। एक्झिट पोलनुसार बिहारमध्ये एनडीएचं सरकार येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय, तर महागठबंधनला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। पीपल्स इनसाइट एक्झिट पोलनुसार एनडीएला 133 ते 148 दरम्यान जागा मिळण्याची शक्यता आहे, तर इंडिया आघाडीला म्हणजे महागठबंधनला विरोधकांच्या आघाडीला 87 ते 102 जागा मिळण्याचा अंदाज आहे। तर जनसुराज्य पार्टी, ज्या पार्टीचा खूप गवगवा या निवडणुकीत झाला होता, निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांचा हा पक्ष आहे, या पक्षाला फक्त 0 ते 2 जागा मिळण्याचा अंदाज आहे। डबल डिजिट मध्ये सुद्धा ही पार्टी दिसत नाहीये असा एक्झिट पोलचा अंदाज आहे, तर इतर पक्षांना 3 ते 6 जागा मिळू शकतात असंही या पोलमध्ये म्हणण्यात आलंय। आणि याच संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आपले प्रतिनिधी आहेत, त्याचबरोबर राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सुद्धा आहेत, राहुल कुलकर्णी, त्याचबरोबर रामराजे शिंदे आणि अभय देशपांडे यांच्याकडून आपण या सगळ्या आत्तापर्यंतच्या एक्झिट पोलचा पोल ऑफ पोलचा निष्कर्ष जाणून घेणार आहोत। सुरुवातीलाच मी रामराजेंकडे जातो। राम, सध्या बिहारचं दुसऱ्या टप्प्यातलं म्हणजे शेवटच्या टप्प्यातलं मतदान संपलेलं आहे आणि एक्झिट पोल यायला सुरुवात झालेली आहे। पुन्हा एकदा सत्ताधारी आपली सत्ता कायम राखतील असा अंदाज आहे। कोणते मुद्दे, जर हा एक्झिट पोल खरा ठरला तर कोणते मुद्दे सत्ताधाऱ्यांच्या पथ्यावर पडले असं म्हणता येईल? बिलकुल, मागील निवडणुकीमध्ये 2020च्या निवडणुकीमध्ये नितीश कुमार यांच्या पक्षाचं एक ब्रीदवाक्य होतं, बिहार में बहार हो नितीश कुमार हो। परंतु मागच्या वेळेस स्वप्न जे पूर्ण झालं होतं ते भाजपच्या टेकूमुळे स्वप्न पूर्ण झालं होतं, कारण जागा ज्या आहेत त्या नितीश कुमार यांच्या कमी झाल्या होत्या। परंतु आताचे जे एक्झिट पोल येत आहेत त्यानुसार नितीश कुमारच्या जागा वाढलेल्या दिसत आहेत। आता त्याची कारणं काय असू शकतात, तर नितीश कुमार यांची ही शेवटची निवडणूक आहे असं त्यांच्या नेत्यांनी जे सांगण्याचा प्रयत्न केलेला किंवा प्रचार केलेला आहे, त्यामुळं हे भावनिक आवाहन असल्यामुळं नितीश कुमार यांच्या बाजूनं मतदार वळलाय का किंवा मतदार जो आहे तो कौल देतोय का असा एक प्रश्न निर्माण होतोय। त्यामुळं भावनिक जी साथ घातली त्याला मतदार बिहारचा हाक देतोय का ते पाहावं लागणार आहे। दुसरा मुद्दा म्हणजेच की वाढलेली टक्केवारी ही अनेक कारणामुळे आहे, परंतु छठ पूजेच्या नंतर जे लगोलग निवडणुका आल्या तर त्यामुळे हे प्रमाण वाढलेलं आहे, तरुणाईचं प्रमाण वाढलेलं आहे, कारण चिराग पासवान, प्रशांत किशोर यांच्यासारखे तरुण उतरलेले आहेत, त्यामुळे तरुणाईचं सुद्धा प्रमाण यामध्ये वाढलेलं दिसते। आणि महिला वोट बँक तर आहेच, कारण दोन्हीकडून पण महिला वोट बँकना आकर्षित करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता ही जे दोन्ही बाजूनं महिला जी आहे ते कोणाच्या पारड्यात मतदान टाकेल हे सुद्धा बघावं लागणार आहे। परंतु जर प्रचाराचा जर आपण मुद्दे जर बघितले तर जंगलराज म्हणजे की आपण 2005चा जर विचार केला तर तेव्हा नितीश कुमार आणि भाजपनं, विशेष करून नितीश कुमार यांनी जंगलराजचा नारा दिला होता आणि जंगलराजचा या नाराजीवरच सत्ता परिवर्तन झालं होतं आणि नितीश कुमार पुन्हा सत्तेमध्ये आले होते। तर तो नारा अजूनही म्हणजे 20 वर्षानंतरही चालताना आपल्याला दिसतोय। मोदींनी सुद्धा आणि इतर भाजपच्या आणि एनडीएच्या नेत्यांनी सुद्धा तेच टार्गेट केलं होतं की जंगलराज। त्यामुळं एक जमेची बाजू जी आहे ती दिसून येते। थोड्या वेळापूर्वी राहुल कुलकर्णी यांनी आम्ही सोबत लाईव्हवर होतो तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की प्रो इन्कम्बन्सी आहे, त्याच्यामुळं एक तसा पॅटर्न आपल्याला यावेळेस पाहायला मिळतो का ते सुद्धा बघावं लागणार आहे। परंतु दोघांनीही ज्या सोबत पक्षांना सोबत घेतलेला आहे आणि त्याचबरोबर तिसरा फंट आपण म्हणता येईल की MIM आणि तेजस्वी यादव आणि विशेष करून एमआयएमनं जे 25 जागा दिल्यात त्यापैकी 23 उमेदवार हे मुस्लिम दिलेले आहेत, कारण आपल्याला माहिती आहे की तेजस्वी यादव यांचा गड कोणता आहे तर सीमांचल हा भाग आहे आणि प्रशांत किशोर यांनी सुद्धा 34 उमेदवार जे आहेत ते मुस्लिम उमेदवार दिलेले आहेत। त्यामुळे सीमांचल भागामध्ये जर एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर मुस्लिम उमेदवार असतील तर ते मग
मुस्लिम वोट बँकमध्ये कुठेतरी वाटेकरी ठरतात का ते बघावं लागणार आहे. कारण शेवटी MY समीकरण जे आहे, मुस्लिम आणि यादव समीकरण, हे 32% असतं, परंतु त्यामध्ये या निमित्तानं फूट पडते का हे सुद्धा बघावं लागणार आहे. त्यामुळे मुद्दे अनेक आहेत. वेगवेगळ्या आता मॅनिफेस्टोमध्ये सुद्धा रोजगार आणि इतर मुद्दे पण दिले होते, परंतु योगींचा दौरा जो झाला बिहारचा, तो सुद्धा एक प्रचारामध्ये चार्म घेऊन आलेला आहे. कारण आपल्याला माहिती की रथयात्रा जी आहे ती लालू प्रसाद यादव यांनी थांबवली होती, रोखली होती. त्यामुळे तो सुद्धा मुद्दा योगीने आणलेला की जे रामाचे झालेले ते तुमचे कसे होणार. त्यामुळे असे अनेक मुद्दे आहेत. तर त्याचा परिणाम इथं होतोय का, परंतु संघटन जे आहे भाजपनं किंवा NDAनं ते मजबूत केलेलं आहे. नाराजी कोणाची होऊ दिली नाहीये आणि त्याचबरोबर जे सोबत घेतलेले पक्ष आहेत त्यांचं कमीत कमी नुकसान हवं याची काळजी घेण्यात आलेली आहे. आपल्याला माहिती की मागील निवडणुकीच्या वेळेस काँग्रेसचे जागा जास्त घेतल्या, परंतु निवडून कमी आल्या. त्याचा फटका जो आहे तो बसलेला आपल्या तेजस्वी यादव यांना पाहायला मिळाला आहे. त्याचबरोबर त्यांच्याच पक्षामधले दोन भावामधली ही यादवी, तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यादव, त्याच्यामुळे सुद्धा मतदारांचा जो कौल आहे, म्हणजे दोघांच्या वादामध्ये तिसऱ्याचा फायदा यावेळेस होतोय का ते सुद्धा बघावं लागणार. त्यामुळे असे अनेक मुद्दे जे आहेत ते आता समोर येत आहेत. अगदी राम, मी येणार आहे तुमच्याकडे, पण आपण राहुल कुलकर्णींकडे जाऊया. राहुल, आता रामने जो उल्लेख केला की जंगलराज 2005 साली याच जंगलराजचा बागुलबुवा उभा करत नितीश कुमार सत्तेवर आले होते, आणि ज्यावेळेला नितीश कुमार सत्तेवर आले होते त्यावेळेला विश्लेषण असं झालं होतं की नितीश कुमार यांनी आल्या आल्या लगेचच काही गुंडांना कसं जेलमध्ये टाकलं आणि खूप गोडवे गायले जात होते. पण आता तोच मुद्दा आहे वेगळ्या पद्धतीने, म्हणजे ज्या जंगलराज, लालूंच्या जंगलराजबद्दल नितीश कुमार बोलायचे, त्याच लालूंचे पुत्र आता नितीश कुमार यांच्या जंगलराजबद्दल बोलतायत आणि 10 लाख रोजगाराची नव्या तरुणांना लुभावणारी अशी भाषा करतायत. मुद्दा तोच आहे, तरी सुद्धा निर्णयात काही फरक पडलेला दिसत नाहीये. हे बघा, असा विनोद की मी पहिली विधानसभा निवडणूक बिहारची कव्हर केली तेव्हाचं पाटणा आणि मधल्या 3 विधानसभा निवडणूक कव्हर केल्या त्याच्या मधल्या काळातला पाटणा याच्यात खूप फरक आहे. संध्याकाळी 6 नंतर जिथे महिला बाहेर पडू शकत नव्हत्या आणि ज्या जंगलराजची, भले आत्ताच्या तरुण पिढीला त्याची फारशी आठवण होत नसेल, पण ती पिढी आजही आहे. महिलाचं जर हे एक्झिट पोल आपण खरे मानले तर महिलांचं अजूनही नितीश कुमार यांच्याबद्दलचं प्रेम, कारण ते प्रेम का आहे, तुम्ही जर पाटण्याच्या त्या प्रसिद्ध मैदानामध्ये, मी तर अनेक वेळा तिथे वॉकिंग केली जेव्हा जेव्हा मला संधी मिळाली, आवर्जून मी महिलांशी बोललो, तेव्हा मला असं लक्षात यायचं की देशाच्या इतर राज्यापेक्षा आपल्या स्वतःच्या मुख्यमंत्री बद्दल या महिलांच्या मनामध्ये एक वेगळी आत्मीयता आहे. आम्हाला सुरक्षा दिली. बघा, ह्या निवडणुकीमध्ये 2 एक्स फॅक्टर आहेत आणि एक एक्स फॅक्टर हा महाराष्ट्रापासून सुरू झाला, तो आहे लाडकी बहीणचा. यावेळेला की जेव्हा या महिलांना एक प्रकारची विश्वासार्हता आहेच आपल्या मुख्यमंत्र्याबद्दल, त्याच्यात पुन्हा थेट 10,000 रुपये तुमच्या खात्यात गेले. आता त्याचा इम्पॅक्ट महाराष्ट्रामध्ये काय झाला, ते लोकसभा ते विधानसभा निवडणूक याच्यामध्ये खूप फरक आहे. म्हणजे काही विधानसभा मतदारसंघामध्ये प्रोपोर्शनेट जर काढलं तुम्ही तर साधारणपणे 67% महिला मतदारांचं प्रमाण आहे बिहारमध्ये, आणि त्या इन्फ्लुएन्शियल आहेत. बघा, देशाच्या इतर राज्यापेक्षा बिहार हा राजकीय दृष्ट्या अत्यंत सजग, सतत चर्चा करणारा असं राज्य आहे. त्या राज्यातला प्रत्येक मतदार हा जाणीवपूर्वक विचार करून मतदान करत असतो. मुद्दा क्रमांक 1, जर त्या महिलांना अजूनही नितीश कुमार यांच्याबद्दलची विश्वासार्हता प्लस त्याच्यामध्ये या लाडक्या बहीण योजनेसारख्या 10,000 रुपयाचा झालेला जो भर आहे, तो एक एक्स फॅक्टर. दुसरा एक्स फॅक्टर हा एकमेकांशी जोडलेला आहे. भारतीय जनता पार्टीला कुणी कितीही नावं ठेवली तरी 24/7 राजकीय निवडणुकांचं आणि निवडणुका जिंकण्यासाठीचं व्यवस्थापन करणारा हा पक्ष आहे. आता जे वाढलेलं मतदान दिसतं आहे, जसं रामनी मगाशी सांगितलं की हे मतदान वाढलं कारण जनसुराज्यांनी खूप प्रचार केला, मध्ये छटपूजेला लागूनच या सगळ्या मतदानाच्या प्रक्रिया पार पडल्या, त्यामुळे मतदानाचा टक्का वाढला. पहिल्या टप्प्यात 10% आणि आताही जवळपास 10-12% वाढले. असं आहे की गेल्या 6 महिन्यापासून समृद्ध भारत नावाचा एक कॅम्पेन भारतीय जनता पार्टीने केली. जिथे जिथे बिहारी मतदार आहेत त्यांच्याशी सुप्तपणे ते भेटले. महाराष्ट्रात पण त्यांनी ते प्रयोग केले. छटपूजेच्या निमित्तानं बिहारमधली बरीचशी मंडळी महाराष्ट्रामध्ये आली, आपल्याला ते जाणवलं नाही. जर समजा म्हणजे ह्याच्याशी जनसुराज्याचा जो भाग जोडला जातो तो इथे आहे. जनसुराज्यांनी काय म्हटलं की बिहार मधला जो जे कुणी लोक बाहेर जाऊन तिथं गेले कारण त्यांना इथे रोजगार नाहीये, तर अशा लोकांनी नव्या बिहारच्या निर्मितीसाठी पुढे आलं पाहिजे आणि मतदान केलं पाहिजे. समजा हा जो अँटी इन्कम्बन्सीवाला फॅक्टर होता तो जर प्रशांत किशोर यांच्या पक्षातल्या अगदी 5% किंवा 7% किंवा अगदी 10% पर्यंत, 10% खूपच जास्त झाले, कारण जेव्हा मनसेनी इथे 13-14 आमदार निवडून आले होते तेव्हाची मताची टक्केवारी पण काढून बघ, तर तो जो नकारात्मक मतदार आहे ज्याला नितीश कुमार यांना मतदान करायचं नाही, तो जर जनसुराज्याकडे वळला
तर आता आपल्याला दिसतोय तो रिझल्ट येईल. म्हणजे मी स्वतंत्र बिहारच्या राजकारणाचा जर अभ्यास केला तर पहिली 30 वर्ष प्रो इन्कम्बन्सी आहे, मधल्या काळामध्ये राजकीय अस्थिरता आहे आणि गेल्या 30 वर्षामध्ये प्रो इन्कम्बन्सी आहे. तो प्रो इन्कम्बन्सीचा फॅक्टर पुन्हा कायम राहताना दिसतो. इंटरेस्टिंगली जेडीयूच्या जागा वाढतायत. म्हणजे पुन्हा तेच आहे की नितीश कुमारांच्या तब्येतीबद्दल इतकं बोललं गेलं, त्यांना हाताशी धरावं लागलं, राष्ट्रगीत सुरू असताना तो प्रसंग देशाने बघितला आणि त्यांची तब्येत आहे ती ढासळते आहे हे सगळ्यांना दिसतंय. तरी सुद्धा असं होऊ शकतं की आपल्याला आवडणारा प्रिय नेता, बरं त्याच्यात असं आहे की बिहार सारख्या राज्यात की ज्याच्या पर कॅपिटा उत्पन्न हे आपल्या महाराष्ट्राच्या 4 पट कमी आहे, तरी सुद्धा तिथे कृषी विकासाचा दर फार उत्तम आहे. 8% बिहार कृषी विकास करतंय. आणि मग ह्या सगळ्या गोष्टीचा काही ना काहीतरी तिथं परिणाम झाला. आपल्या नेत्याचं ही शेवटची निवडणूक आहे असंही काही लोकांनी मानलं असेल. आणि प्रशांत किशोरचा जो फॅक्टर आहे तो फॅक्टर प्रत्यक्षामध्ये कुणाला घेऊन डुबलाय ते फार महत्वाचं आहे. काँग्रेसची किती वाताहत आहे, म्हणजे काँग्रेसला तर अगदीच थोड्या जागा तिथे मिळताना दिसत आहेत. गोईंग विथ ऑल दिस एक्झिट पोल तर असं आहे की नितीश कुमारांची विश्वासार्हता कामाला आली, भारतीय जनता पार्टीचं निवडणुकीचं व्यवस्थापन कामाला आलं आणि 2 एक्स फॅक्टर, एक ती लाडकी बहीणवाली आणि जे वाढलेलं मतदान येते. बघा 2 दिवसामध्ये राष्ट्रीय पातळीवरती ज्या घडामोडी घडल्या, शेवटच्या टप्प्यामध्ये पूर्वांचल सहित जे मतदान झालं तिथं अल्पसंख्याकाची मताची टक्केवारी अधिक आहे. काही गोष्टी त्याचा रिफ्लेक्टिव्ह म्हणून बघितल्या जातात. बरं, निवडणुकीचं व्यवस्थापन करत असताना लोकसभेमध्ये जसं 4-5 टप्प्यामध्ये निवडणूक घेतली बिहारमध्ये, तसं नाही झालं यावेळेला. 2च टप्प्यात निवडणुका झाल्या, कारण 4 ते 5 टप्प्यामध्ये अँटी इन्कम्बन्सीचा फॅक्टर हळूहळू वाढला, जे महाराष्ट्रात झालं. तिथून भारतीय जनता पार्टीनं जे काही शिकायचं ते शिकलं. 2च टप्प्यामध्ये निवडणूक झाली, कमी कालावधी होता आणि गोळाबिरी जशी दिसते आहे की एक्झिट पोल नुसार नितीश कुमार यांचं ग्रँड कमबॅक होतंय. कारण नितीश कुमारांना खूप कमी जागा मिळाल्या होत्या. एकतर एनडीएला ह्याचं पण क्रेडिट दिलं पाहिजे की एलजीपी बरोबर आणि बाकीचे जे फ्रॅक्शन्स होते त्यांच्यातला वाद लवकर मिटवला आणि त्यांना जेव्हा लक्षात आलं की मुख्यमंत्री पदाचा उमेदवार महागठबंधननं आधीच जाहीर केला आणि आपल्यावरती एक पाऊल ते पुढे गेलेत. अमित शहा तिथे गेले आणि त्यांनी निसंदिग्ध शब्दामध्ये सांगितलं की आमचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार हे नितीश कुमारच असणार आहेत. देवेंद्र फडणवीसांनी पण तिथे जाऊन सांगितलं. ही एक व्यवस्थित अशी आखलेली रणनीती होती जी एनडीएच्या पारड्यामध्ये जाताना दिसते. अगदी राहुल, या संदर्भातलं विश्लेषण आपण करूच, कोणाला किती जागा मिळतायत आणि त्या का मिळतायत या संदर्भात. पण अभय सर, मला तुम्हाला प्रश्न हा विचारायचा आहे की कुठल्याही निवडणुकीत अँटी इन्कम्बन्सी काम करते. म्हणजे 10 वर्ष हा मोठा कालावधी आहे, इथे तर 20 वर्षाचा कालावधी आहे. एक पक्ष म्हणजे एक नेता हा विविध पक्षांना सोबत घेऊन वेगवेगळ्या पद्धतीनं सत्तेवर कायम आहे 20 वर्ष. अशा वेळेला अँटी इन्कम्बन्सी काम करायला पाहिजे होती पण ती करत नाही आणि त्याला अनेक घटक कारणीभूत होते. म्हणजे बेरोजगारीचा तिथं मुद्दा आहे, त्यानंतर पुन्हा एकदा गुन्हेगारीचा मुद्दा नव्यानं चर्चेत आलेला आहे. नितीश कुमारांची प्रकृती पाहता यावेळेला काहीतरी वेगळा पर्याय मतदार निवडेल असा एक अंदाज होता. पण टीना फॅक्टर इथं पुन्हा एकदा प्रभावी ठरला असं वाटतंय का? देअर इज अ नो अल्टरनेटिव्ह. राहुल गांधी, तेजस्वी यादव, त्याचबरोबर प्रशांत किशोर सारखा एक नौखा गडी सुद्धा असून मतदारांनी या तिघांनाही नाकारलंय. पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांनाच मतं दिलीत. काय कारण वाटतायत? नाही, साधारणतः जर आता एक्झिट पोलचा आपण लसावी काढला तर तो लसावी साधारणतः नितीश कुमार यांचं सरकार पुन्हा एकदा साधारणतः जे बहुमताची रेषा असते त्याच्या पुढे कदाचित मागच्या वेळेसपेक्षा अधिक जागा घेऊन सत्तेवर येईल असं दिसतंय, जर हे प्रत्यक्ष आकडे आले तर. मला वाटतं याच्या 2-4 गोष्टींचा विचार करायला पाहिजे याच्यावर, म्हणजे ज्याचा रामराजे आणि राहुलने उल्लेख केला त्याचा पुनरुच्चार मी करत नाही. परंतु याच्यामध्ये सर्वात महत्वाचा घटक आहे मतदानाची टक्केवारी. आता टक्केवारीवर चर्चा खूप चालू आहे. SIR मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात दुबार मतदान, मृत झालेली लोक किंवा बोगस मतदान हे सगळं वगळल्यानंतर ती मतदानाची टक्केवारी वाढणं स्वाभाविक आहे. अगदी जेव्हा मतदारांचे ऍक्च्युअल आकडे समोर येतील की मागच्या निवडणुकीमध्ये इतक्या लाख लोकांनी मतदान केलं आणि यावेळेस इतक्या लाख लोकांनी मतदान केलं, तेव्हा ही टक्केवारी नेमकी किती वाढलीये की नाही हे तेव्हा स्पष्ट होईल आणि मग त्यावेळेस ती अँटी इन्कम्बन्सी आहे की प्रो इन्कम्बन्सी आहे हे ठरवता येईल. दुसरी गोष्ट ज्याचा महिलांचा उल्लेख केला आपण, या 2-3 गोष्टी आहेत की बिहारचं राजकारण अनेक वर्ष जातीय राजकारणात विखुरलं गेलं होतं. आता त्याच्या पलीकडे जाऊन जर राजकारण करायचं असेल तर धार्मिक ध्रुवीकरण किंवा सुशासन हे 2च मार्ग असू शकतात, त्याची जाणीव भाजपाला होती. त्यामुळे लालू प्रसाद यांच्या काळातलं ते जंगलराज आणि आताचं हे सुशासन प्रशासन या दृष्टिकोनातून सातत्याने तो प्रयत्न झाला, ज्याचा राहुलनी उल्लेख केला, कायदा व सुव्यवस्था.
आणखी एक त्याच्यामधला एक मुद्दा आहे की दारूबंदी. बिहार मधल्या दारूबंदीचे जे परिणाम झाले आहेत त्याच्यामध्ये एक महिलांमध्ये एक नितीश कुमार सरकारबद्दल एक पॉझिटिव्ह एक त्यांच्याबद्दलचा एक रिस्पॉन्स आहे. त्यामुळे महिलांचं मतदानाचं प्रमाण यामध्ये जास्ती होतं. निवडणुकीच्या तोंडावर 10,000 रुपये देण्याचा निर्णय हा प्रचंड मोठा निर्णय, त्याचाही परिणाम झाला. SIR मुळे ज्यावेळेस अनेकांची नावं गळाली तेव्हा आपण जर मतदानाला गेलो नाही तर कदाचित पुढच्या वेळेस आपलंही नाव जाईल अशा भीतीनेही बरीच लोक मतदान केंद्रापर्यंत आली. त्यामुळे मतदानाचा हा टक्का वाढलेला आहे. दुसऱ्या ह्याच्या पुढच्या पॉलिटिकल इक्वेशनच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर गेली 2-3 वर्ष बिहार पिंजून काढणारे प्रशांत किशोर आणि निवडणुकीच्या वेळी ते मला वाटतं की बॅकआउट झाले. त्यांनी स्वतः निवडणूक लढवायला नकार दिला. त्यांचा साधारणतः जो सगळा बिहारमध्ये स्थित्यंतर आणायची जी मोहीम होती ती ऐन निवडणुकीच्या काळामध्ये मागे पडली. त्याच्यामुळे जो ऍस्पिरेशनल युथ त्याला म्हणतो आपण, जो साधारणतः भाजपा बरोबर आहे तो त्यांच्या बरोबर जाईल आणि भाजपाला एक त्याचा मोठा फटका बसेल असे अटकळी बांधल्या जात होत्या. तसं त्या प्रमाणात ते डॅमेज या सगळ्या घडामोडींमुळे कमी झालं. आणखी एक मोठा फॅक्टर होता जो मागच्या निवडणुकीमध्ये अतिशय निर्णायक ठरला, तो होता MIM, बसपा आणि कुशवाहा वगैरे या लोकांनी उभारलेली तिसरी आघाडी. त्यावेळेस एकदम काटेकी टक्कर झाली होती. म्हणजे टक्क्याच्याच भाषेत सांगायचं झालं तर 39.8 आणि 39.7 अशी बत्ताची फरक होता त्यावेळेस, म्हणजे महागठबंधन आणि भाजपा आघाडीमधला. आणि त्यामध्ये सीमांचल भागातल्या ज्या 24 जागा आहेत त्यातल्या 12 या सगळ्या मुस्लिम बहुल भागातल्या 12 जागा ह्या जनता दल युनायटेड आणि भाजपाला मिळाल्या होत्या. त्याचं एकमेव कारण होतं ओवेसी आणि त्यांचं गठबंधन. तर त्यांच्यामुळे जे होणारं डॅमेज होतं, जी मतविभागणी होती, म्हणजे ओवेसींच्या मागच्या वेळेस 5 आमदार निवडून आले 20 जागा लढवून, पण त्यांनी अनेक जागा काँग्रेसच्या आणि याच्या पाडल्या होत्या. त्याच्यामुळे मागच्या वेळेस सरकार ते बचावलं होतं. तो इम्पॅक्ट यावेळेस तेवढा जाणवला नाही. आणखी एक उल्लेख म्हणजे जो त्याचा राहुलनी पण उल्लेख केला की काँग्रेस हे राष्ट्रीय जनता दलासाठी बिहारमध्ये म्हणजे बॅगेज झाली आहे का हा प्रश्न आहे. पण मागच्या वेळेस त्यांनी 70 जागा हट्टाने घेतल्या आणि त्यातले फक्त त्यांना 19 निवडून आणता आल्या. आणि राष्ट्रीय जनता दल हा क्रमांक 1चा पक्ष 74 जागा मिळून झाला होता. पण तो काँग्रेसचा परफॉर्मन्स अतिशय वाईट राहिल्यामुळे त्याचा परिणाम त्यावेळेस झाला. लोकसभेच्या वेळेस मात्र यावेळेस बऱ्यापैकी त्यांनी परफॉर्मन्स दिला होता काँग्रेसचा. म्हणजे जे भाजपाचा 400 पारशेचं सोडा पण 300 पार पण जे जाता आलं नाही त्याच्यामध्ये जी राज्य कारणीभूत होती, महाराष्ट्र असेल, बिहार असेल, कर्नाटक असेल, या राज्यांचा जर विचार केला तर तिथे बिहारच्या जागा कमी झाल्या होत्या आणि काँग्रेसचा परफॉर्मन्स चांगला होता. आता या निवडणुकीमध्ये हे सगळे फॅक्टर काम करताना दिसत आहेत आणि त्यामुळे मला वाटतं की हा आकडा कुठेतरी गाठताना दिसतोय. जनता दल युनायटेडची मागच्या वेळेस जी घसरण झाली होती ती यावेळेस जर त्यांनी भरून काढली तर भाजपाचा परफॉर्मन्स साधारणतः तेवढाच राहील असा अंदाज आहे. आणि जनता दल युनायटेड जर मागच्या वेळेसपेक्षा चांगला परफॉर्मन्स दिला तर त्यांना तो बहुमताचा जो आकडा आहे तो पार करणं सहज सोपं जाईल असं आता तरी दिसतंय. अगदी अभय सर आणि राहुल तसंच रामराजे, माझी वेळ संपते पण तुम्हा तिघांना एकच मी प्रश्न विचारतोय, अगदी थोडक्यात उत्तर अपेक्षित आहे. 1 मिनिट माझ्याकडे आहे. आतापर्यंत नितीश कुमारांचा पलटूराम असा उल्लेख होतो आणि शेवटची पलटी यावेळेला ते मारतील का असा प्रश्नही या प्रचारादरम्यान उपस्थित केला जात होता वारंवार. अर्थात जर म्हणजे भाजप आणि JDUला जर बहुमत मिळालं तर तो प्रश्न येणार नाही, पण जर जोडतोड अशी परिस्थिती आली तर काय होईल असा तुमचा अंदाज आहे? सुरुवातीला अभय देशपांडे, दुसरं राहुल कुलकर्णी आणि त्यानंतर रामराजे. अगदी थोडक्यात उत्तर. तेजस्वी यांच्याबरोबर नितीश कुमारांनी कारभार केलेला आहे आणि याच्या सगळ्या त्या एकत्र त्या दोघांच्या एकत्रच्या सरकारमध्ये तोच तेजस्वी यांचा आक्रमकता हाच नितीश कुमार यांच्या तक्रारीचा आणि कदाचित भाजपाबरोबर परत येण्याचा तो कारणीभूत ठरलेला होता. त्याच्यामुळे जर संधी असेल तर ते म्हणजे ऑप्शन असेल त्यांना तर ते भाजपाबरोबरच राहतील. परंतु भाजपाने जर तिकडे काही वेगळे प्रयत्न केले अर्थात ती आकडेवारी महाराष्ट्रासारखी नसणार ते हे उघडच आहे, परंतु वेगळ्या दृष्टीने प्रयत्न झाले तर मात्र ते परत एकदा बदलले तर काही फार आश्चर्य वाटायला नको, परंतु ही शक्यता फारच कमी. राहुल, माझं मत असं आहे की मुख्यमंत्री पद हे त्यातला महत्वाचा भाग होता. जेव्हा प्रत्यक्षात 101 जागा वाटप झालं तेव्हाच ते सिद्ध झालं होतं. परंतु नंतर मात्र प्रचारामध्ये नितीश कुमार हेच मुख्यमंत्री असतील हे भाजपनं स्पष्ट केलंय. मागं त्यांच्या जागा कमी येऊन सुद्धा तो शब्द त्यांनी पाळला आणि त्याची ग्वाही नंतर देशभर दिली.
त्यामुळे मुख्यमंत्री पद मिळणार असतील तर नितीश कुमार काही वेगळा विचार करतील असं मला अजिबात वाटत नाही. अगदी रामराजे. बिलकुल विनोद, तुम्ही ज्या प्रकारे सांगितलं, जर कॅल्क्युलेशन जर तसे झाले की तेजस्वीच्या बाजूने बऱ्यापैकी जागा मिळाल्या, भाजपच्या जागा कमी झाल्या आणि नितीशच्या पण जागा जर मॅच होत असतील तेजस्वीला, तर नितीश कुमार कधीही आणि कोणत्याही वेळी पलटी मारू शकतात. देशामध्ये चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार हे प्युअर प्रोफेशनल असे राजकारणी आहेत. त्यांना फक्त राजकारण माहित आहे. 2005 पासूनचा हा त्यांचा इतिहास आहे. जेव्हा जेव्हा वाटतं की सत्ता आपल्या बाजूनं झुकवायची आहे तेव्हा तेव्हा त्यांनी पलटी मारलेली आहे. फक्त याच्यामध्ये अडसर एकच येतोय, तो म्हणजे की भाजपचा. कारण राज्यामध्ये जर पलटी मारली तर केंद्रातलं सरकार भाजपचं अडचणीत येऊ शकतं. त्याच्यामुळे भाजप जे आहे ते हे होऊ देईल का, आणि म्हणूनच त्याच्यासाठीच अगोदरच प्रॉमिस केलेलं आहे की मुख्यमंत्री पदाची माळ जी आहे ती तुमच्या गळ्यामध्ये असणार आहे. त्यामुळं नितीश कुमार यांना कुठेही जाऊ द्यायचं नाही याची तजवीज जी आहे ती भाजपने एक प्रकारे करून ठेवली असं म्हणावं लागेल. अगदी धन्यवाद तुम्हा तिघांचे, तुम्ही हे सगळं विश्लेषण केलं त्याबद्दल. अगदी घोडा मैदान लांब नाही आहे. 14 तारखेलाच हे निकाल आहेत आणि या निकालात नेमकं काय होतं, एक्झिट पोल तंतोतंत खरे ठरत आहेत की काही वेगळे आकडे येत आहेत, हे पाहणं महत्त्वाचं असेल. एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय. बघत राहा NDTV मराठी.